वरुण रांगडा दणकट काळा ओबड धोबड मातीचा, वरुण रांगडा दणकट काळा ओबड धोबड मातीचा, परी अंतरी संत नांदती, परी अंतरी संत नांदती, बोल सांगती मोलाचा. तर असा हा महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं आवडतं वाद्य ज्याच्यामध्ये लय आहे, ताल आहे, झिंग आहे, ते वाद्य घेऊन येतोय आपला पुढचा संघ, अण्णाभाऊ साठे लेझिम दांड पट्टा पथक मुंबईहून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. काय करावं आता यांचं बाबा. काय हो सर? मला वाटलं आता काय नेमकं करणार आहेत, एकमेकांना मारणार आहेत, काय नेमकं करणार काय, तर तो डायरेक्ट खांद्यावर गेला आणि खांद्यावरनं त्यांनी जी काही समरसॉल्ट मारली, उलटी जी उडी मारली आहे त्यांनी, ती खरंच मी इथे बऱ्याच जिमनॅस्ट बघितले पण मी अशी उडी बघितली नव्हती. ती पहिली उडी बघितली मी, जीवघेणी उडी. आणि तुमचं लेझिम फारच छान, तुम्ही खूप एन्जॉय करत होता ते लेझिम. एकूण तुमचा हा परफॉर्मन्स काही न तोडता काही न तोडता तोडलाय त्यांनी आज परफॉर्मन्स. हा, परफॉर्मन्सच तोडला. हा, काय करावं काय. बरं, आपण यांना विचारूयात, मुग्धाजींना. आज खूप मजा आली, तुमची एक एनर्जी, तुम्ही असे
तो चढला वर आणि तो ओरडतोय फुल असं जोश मध्ये येऊन नाचता, म्हणजे असं वाटतं की तुम्ही फक्त परफॉर्मन्स नाही करत, तो एन्जॉय पण करत आहे. अँड तेच एक आर्टिस्ट आणि परफॉर्मरचं मेन हे असतं. तुम्ही सगळा हा ग्रुप एक जोश घेऊन येता, खूप छान वाटतं. बरं का, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुमचा पहिला परफॉर्मन्स पाहिल्यानंतर टेलिव्हिजनवरचा, माझ्या मामाची 2 छोटी मुलं आहेत, त्यांनी घरी सांगितलं मामाला की आम्हाला हे असं करायचंय, हे करून पाहायचंय. हे मला वाटतं हे यश आहे तुमचं आणि या कार्यक्रमाचं, की येणाऱ्या नवीन पिढीला लेकरा बाळांना जर वाटते असं करायचं, दणका उडवायचंय, तर मला वाटतं हे यश आहे. पण अशा अनेक लेकरं बाळ असतील ज्यांना करावंसं वाटत असेल, तर आपल्या भावाला, मोठ्या भावाला उभा करून त्याच्यावर आपण असं करायचं नाही. जर ते करायचं असेल, ते शिकायचं असेल, तर यांचं पथक आहे. त्यांच्या पथकात या सामील व्हा, आणि जितकी जास्त सामील होतील ते आपल्याला हवंच आहे, नाही का? किती पदक मिळत आहेत ते बघूया. 8 पदक. 8 पदकं मिळालेली आहेत मुकरम सरांकडून. मुग्धा मॅडम, मी तुम्हाला देणार आहे 9 मेडल्स. 9 मेडल दिले. 10 पैकी 8 आणि 9 17 पदकं झालेली आहेत. धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांमध्ये एक गृहिणी बसलेल्या आहेत, त्यांना मला विचारायचंय. नमस्कार, आपलं नाव? सविता गोडसे. पुण्यात असताना आपण? हो, पुणे 9 पुणे सहकार 9 नगर. सहकार नगर. आणि त्या माझ्या घरात राहते, आता मी त्यांच्या घरात राहते. तुमचं जे काही पाऊल पडलेलं आहे पुढे फॅशनच्या जगतामध्ये, त्या झगमगत्या दुनियेत, मला हे सगळ्यांना दाखवायचं आहे, हे सांगायचं आहे की त्या झगमगत्या दुनियेतली जी तारका असते, ती तारका सांभाळणारे जे हात असतात ते साधेच असतात, आणि हे असेच असतात. प्रत्येकाचे आई बाबा हे एवढेच साधे असतात. काय वाटतं पण मुलीची प्रगती पाहून? खूप छान वाटतं आणि तिने जे ठरवलं त्याप्रमाणे ती करत राहिली आणि तिला मार्गदर्शन पण छान मिळत गेलं आणि असंच ती पुढं यश संपादन करो असं मला वाटतं. वा वा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माधव गोडसे. काय जास्त आनंददायी वाटलं मला खरोखर सांगायचं, की फॅशन नावाच्या सिनेमात तिला बघून जास्त आनंद झाला, की या मंचावर परीक्षक म्हणून बसली आहे, आपला मराठमोळा कार्यक्रम आहे, तेव्हा जास्त आनंद झाला? आत्तापर्यंत फॅशन किंवा बाकीचे जे सिनेमा किंवा मॉडेलिंग ह्या विषयापेक्षा वेगळा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे जास्ती आनंद वाटला की एका नवीन क्षेत्रात तिनं पदार्पण केलेलं आहे. खरं सांगू, माझी आई काल उशिरा आली आणि त्याचा उशिरा येण्याचा हे म्हणजे तिच्या मैत्रिणीने तिला पार्टी मागितली की मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात मुग्धा खूप छान दिसते, तर पार्टी दे. मी म्हटलं आई, ह्यांनी फॅशन, ऑल द बेस्ट, जेल ह्याला कधीही पार्ट्या मागितल्या नाहीत, त्यांना बोलवून मूवी दाखवून सुद्धा, आणि ह्याच्यासाठी. असं असतं ते, तसं असतं नाही का? आपलं लेकरू बाहेरच्या अंगणात, म्हणजे बाहेरची कुस्ती मारून आला एखादा कोल्हापुरातला म्हणलं तर ते ठीक आहे, पण कोल्हापुरात कुस्ती मारली, आपल्या अंगणात त्यानं दाखवलंय, ते अंगण तुझं आहे ना ग, ते महाराष्ट्राचं अंगण आहे, मराठी अंगण आहे, तिथे तू आहेस म्हणून तर त्याचं जास्त करू आहे ना. हा